बीबीए आणि बीएमएस या दोन कोर्सेसचा सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे बीबीए नंतर बिझनेस चालवायचा कसा याचे स्किल सेट तुमच्याकडे येतात, तर बीएमएस मध्ये नेमकी टीम मॅनेज कशी करायची आणि कॉर्पोरेटमध्ये लीडरशिप कसं प्रेझेंट करायचं याचं नॉलेज तुम्हाला मिळत असतं. बीएमएस जर म्हटलं तर इकडे लीडरशिप ह्या वर्डकडे जास्तीत जास्त फोकस केलं जातं आणि बीबीए कडे बिझनेस ऍडमिन कसा करायचा, ऍडमिनिस्ट्रेशनवर जास्तीत जास्त फोकस असतं. म्हणजे इथे सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे बीबीए शिकताना तुम्ही एचआर शिकता, तुम्ही फायनान्स शिकता, तुम्ही मार्केटिंग शिकता. थोडक्यात बीबीए हे फक्त ऍडमिनिस्ट्रेशन कडे, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कडे फोकस करतं, तर बीएमएस चा जो आहे तिथे लीडरशिपला इम्पॉर्टन्स दिलं जातं अलॉंग विथ द मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंटचे जे स्किल्स असतात ते तर तुम्हाला मिळतात, पण लीडरशिपचे सुद्धा एनहान्स स्किल तिथे तुम्हाला मिळत असतात. बीबीए कडे थोडं थिओरटिकली फोकस इथे जास्त असतं, तर बीएमएस मध्ये थोडा प्रॅक्टिकल फोकस तुम्हाला जास्त मिळतो. म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्सवर इथे फोकस केलं जातं, इंटर्नशिप्सवर इथे फोकस केलं जातं. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस डेव्हलप कसा करायचा आहे, बिझनेस चालवायचा कसा आहे याचं नॉलेज हवं असेल तर बीबीए कडे फोकस करा. कारण मार्केटिंग पासून, फायनान्स पासून तर मित्रांनो एचआर पर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला बीबीए मध्ये शिकवल्या जातात. त्याच उलट बीएमएस मध्ये जर तुम्हाला कॉर्पोरेट स्टाईलने म्हणजे थोडक्यात मोठ्या बिग एमएनसी कंपनीज मध्ये लीडरशिप क्वालिटी तुम्हाला प्रूव्ह करायची असेल, हायर मॅनेजमेंट स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे असतील तर तुम्हाला बीएमएस ऑप्ट केलं पाहिजे. पुणे शहरामध्ये फोकस केला गेलाय बीबीए कडे. मॅक्सिमम कॉलेजेस पुण्यामध्ये फक्त बीबीएच्या आहेत आणि मुंबई जो की कॅपिटल आहे, म्हणजे थोडक्यात सांगू तर इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया जर म्हणू तर मुंबई, तिथे बीएमएस वर जास्तीत जास्त फोकस केला आहे. तर मित्रांनो, या संदर्भात अजूनही तुम्हाला काउन्सिलिंग हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. आणि 12वी नंतर हे दोन कोर्सेस जर आपण प्लॅन करत असाल तर सीईटी देणं कंपल्सरी आहे. सीईटीच्या प्रिपरेशनसाठी इमिडिएटली खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.